नमस्कार. हिंदुत्व आणि आपलं धर्मरक्षण यावर मला आज काहीतरी बोलूशी वाटतं. ज्या संभाजी महाराजांनी आपलं धर्मरक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा नाही केली, समोर मृत्यू असतानाही त्यांना कुठंतरी ॲडजस्टमेंट करण्याचा कुठलाही त्यांनी मार्ग शोधला नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. या सर्व गोष्टीतून आपल्याला आपला धर्म किती महत्त्वाचा असतो, कारण की पूर्ण धर्म जर बदलला एखादी व्यक्तीने, तर त्याचं आयुष्य, त्याच्या राहणीमानापासून, त्याच्या आचरण, त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती याच्यापासून पूर्ण सगळं बदलत असतं. आणि जुन्या काळापासून चालत आलेल्या परंपरा, ज्या जुन्या लोकांनी त्यांच्या अतिशय मनापासून त्या जोपासून ठेवल्या होत्या, त्या सर्व गोष्टींवर पाणी फिरलं जातं. आणि दुसरी गोष्ट, कुठली गोष्ट असेल, आपण जर जेव्हा स्वीकारतो तेव्हा ती आपल्या अंगवळणी पडत नाही, त्याची आपल्याला सवय लवकर लागत नाही. तसंच आहे धर्माच्या बाबतीत. ज्यावेळेस कुणीतरी आपल्याला धर्म बदलायला सांगतं, त्यावेळेस ती गोष्ट आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या, आपल्या जुन्या पिढ्यांनी ज्याचा स्वीकार केला होता, ती आपल्याला बदलायला सांगतात कुणीतरी. तर ते इतकं सोपं नसतं. पण समोरून होणारी आक्रमणं, समोरून असलेली वेगळीच सत्ता जी धर्म बदलण्याचा अट्टहास करते, अशांच्या विरोधात एखाद्या वाघासारखं त्यांना एक वेगळी शिकवण देऊन जाणारे आपले संभाजी महाराज. वेगळीच शिकवण दिली की जरी संभाजी महाराज धर्मासाठी त्यांनी प्राण त्यागले, पण त्यांनी एक शिकवण समाजाला दिली की आपल्या धर्मासाठी आपण आपले प्राण जरी त्यागायला लागले तरी तुम्ही घाबरू नका, प्राणाचाही विचार करू नका. त्यामुळे समाजामध्ये एक अशा प्रकारची एक शिकवण पसरली किंवा लोकांचा एक आत्मविश्वास वाढला की धर्म हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या धर्मासाठी कोणीतरी प्राण त्यागलेले, ती कुठली छोटी व्यक्ती नव्हती, ती स्वतः राजा होती. आणि त्या व्यक्तीने आपल्या प्राणाचा विचार नाही केला. तर त्यानंतर सर्वसामान्य माणसांनी त्यांचा आत्मविश्वास वाढण्याचं काम ह्या घटनेतून घडलेलं आहे. आणि वर्षानुवर्षे छत्रपती संभाजी महाराजांची आपण त्यांच्या प्राण त्यागल्याची प्रत्येक वर्षी आपण त्यांच्या जयंतीनिमित्त, पुण्यतिथीनिमित्त आठवण काढत असतो. तर प्रत्येकाने आपल्या धर्माच्या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे. मी हिंदू असल्याच्या कारणाने एक सांगू इच्छितो की आपण आपला धर्म जोपासला पाहिजे. आपल्या धर्मासाठी आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. कारण की धर्म हा फक्त नुसता धर्म म्हटलं की धर्म नाही होत. त्याच्यामध्ये असतात आपल्या राहण्याच्या पद्धती, राहण्याच्या खाण्यापिण्याचे नियम, या सर्व गोष्टी असतात. आपले सण, लोकांच्या वेगवेगळ्या सर्वच काही गोष्टी याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळं धर्म बदलला की सर्व काही बदलून जातं आणि ते काही कुठलं सोपी गोष्ट नाही. म्हणून आज प्रत्येक हिंदू बांधवाने जागृत होणं गरजेचं आहे. आज बऱ्याच ठिकाणी हिंदुत्वावर बोलताना वेगवेगळ्या संघटनेचे नेते आपल्याला दिसतात, वेगवेगळे राजकीय नेते आपल्याला दिसतात. आज हिंदुत्वाचं वातावरण तसं पहिल्यापेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, कदाचित ते आपल्यापर्यंत लवकर पोचतं. आधी
हिंदुत्वावर बोललं जायचं, सभा घेतल्या जायच्या, पण सामान्य लोकांपर्यंत ती जनजागृती पोचत नव्हती. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्माविषयी जनजागृती होत आहे. मला सर्वांना एक संदेश द्यायचा आहे की आपल्याला कुठल्याही धर्माला कमी लेखायचं नाही किंवा कुठल्याही धर्माला मागं ढकलायचं नाही. प्रत्येकाने आपला धर्म पाळला पाहिजे, प्रत्येकाने आपल्या रीतिरिवाजानुसार राहिलं पाहिजे. पण जे कोणी हिंदू बांधव आहेत त्यांनी आपल्या धर्माचं रक्षण करावं. त्याच्यामध्ये आपल्याला अशी शिकवण दिली आहे, गो हत्या केली नाही पाहिजे. तर हे धर्मानुसार सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्याचं आपण रक्षण करणं गरजेचं आहे. कारण की आपल्या धर्मामध्ये गाईला आपण देवासमान मानतो आणि त्या गाईची हत्या दुसऱ्या धर्मातील लोक त्याचं आहार म्हणून जर वापरत असेल, तर जरी त्यांच्या धर्मात तसं लिहिलेलं असेल तर तो एक वेगळा प्रश्न आहे. पण आपल्या धर्मात त्याला एक पवित्र स्थान आहे. गाईला आपल्या धर्मात पवित्र स्थान आहे. तर तिची हत्या होत असेल तर त्या आपल्या धर्माच्या दृष्टीने पाप आहे. आपण तिची पूजा करतो, फक्त शाब्दिक आणि तिला एक देवाचं स्थान आहे, पण तसं नाही. तर आपली पूजा आपण सर्व बाजूने त्या गाईला आपण मानत असतो. सगळ्या गाईचं गोमूत्र आपण पूजेमध्ये वापरत असतो, ते तर पवित्र मानलं जातं, सगळीकडूनच पवित्र मानलं जातं. तर अशा या गाईची होणारी हत्या, गोहत्या, ही रोखण्यासाठी सर्वांनी त्याच्याविषयी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी आपण आपल्या स्टेटसच्या माध्यमातून आपण एक हिंदुत्वाविषयी सतर्क असल्याची जाणीव काही समाज विघातक प्रवृत्तीच्या ज्या काही लोक असतील त्यांना आपण जाणीव करून दिली पाहिजे. कारण बऱ्यापैकी आजकाल लोकांना जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची चिंता वाटत नाही. पण आपल्यावर ज्यावेळेस येतं आणि त्यावेळेस आपल्याला त्याचं काहीतरी नुकसान होतं, त्यावेळेस लोक जागृत होतात आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. म्हणून मला एक सांगायचं आहे की तुम्ही संघटनात्मक पद्धतीने काम केलं पाहिजे. कारण की कुठलीही गोष्ट प्रभावीपणे जर यशस्वीरित्या पार पाडायची असेल तर एकट्याचं काम नसतं, त्याला भरपूर लोकांची साथ लागते. म्हणून मला आज एवढंच बोलावंसं वाटतं, धर्मरक्षण, ज्या धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाचा विचार नाही केला आणि आपल्या समाजाला एक संदेश दिला आहे की धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे. आपण आपल्या रूढी परंपरांना जागृत ठेवण्याची गरज आहे, तिला अपरंपार ठेवण्याची गरज आहे, ते टिकून राहिलं पाहिजे. त्यासाठी आपल्या समाजामध्ये जागृतीची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मासाठी पण आपण एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.